नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्ज माफ होणार, परंतु कोणत्या शेतकऱ्याचं माफ होणार? बऱ्याच जणांना वाटतं की बाबा आता आपण थकीत आहे, आपलं कर्ज माफ होणार. परंतु मित्रांनो, त्या भ्रमात पडू नका. कारण काय माहितीये का, त्यांनी काही याला नियम आणि अटी टाकलेले. आता नियम काय माहितीये का, बरेच शेतकरी असे आहे की त्यांनी एकाच गटावर कर्ज उचललेले, बरोबर. आणि एकाच व्यवहारामध्ये एकच गट असल्यामुळे त्याला काय झालं, याच्यावर एकच फार्मर आयडी दिलेली. परंतु आता बरेच शेतकरी असे आहे की त्याचे दोन शिवर आहे, दोन याच्यात अलग अलग गट आहे, परंतु त्यांनी दोन याच्यावर काय केलेले, कर्ज उचलले आणि ते दोन याच्यावर थकीत आहे. परंतु त्याचा फार्मर आयडी काय केलेलं माहिती का, एकाच गटातला निघलेला आहे. मग त्याला कर्जमाफीला प्रॉब्लेम येणार मित्रांनो. त्याला दोन्ही गट त्याच्यामध्ये ऍड पाहिजे, त्यावेळेस तुमच्या दोन्ही गटात काय होईल, कर्ज माफ होणार मित्रांनो. ते याच्यामध्ये अशी आठ टाकलेली. आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, जर तुमचा एक गट ऍड नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या गावातील जो तलाठी अधिकारी असेल त्याच्या लॉगिन होऊन काय करायचं, तुमचा दुसरा गट त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा मित्रांनो. जर दुसरा गट ऍड केला तर त्याला थोडे दिवस लागते व्हेरिफिकेशन व्हायला, आणि ते ऍड झाल्याच्या नंतर तुमचं कर्जमाफीला मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. याच्यानंतर आणखी एक मित्रांनो, आता ई पीक पाणी पण दोन्ही सीझनची करायची, रब्बी आणि खरीप दोन्ही पण करायची मित्रांनो. सध्या ई पीक पाणी चालू आहे, जो कृषी सहाय्यक नेमलेला असतो ग्रामस्तरावर, त्याच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता मित्रांनो, जर तुम्ही केली नसेल तर. त्याच्यानंतर आता बरेच जण असे म्हणतील की बाबा याचे कागदपत्र नेमकं कुठे जमा करायचे, आमच्या गावात जर बँकेला विचारलं तर बँकवाले काय सांगते, वा आम्हाला आदेश दिलेले नाही सध्या. तर हो मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय माहिती का, बँक गोळा करत आहे कागदपत्र शेतकऱ्याकडून. आधार कार्ड, त्याच्यानंतर फार्मर आयडी, तुमचं जे काय आणखी जे डॉक्युमेंट सांगितले मित्रांनो ते सगळे तुम्हाला मागते बँक पासबुक वगैरे. परंतु आता काय माहिती का, सध्या बऱ्याच ठिकाणी मागते आणि बऱ्याच ठिकाणी म्हणते की बाबा आम्हाला आदेश नाही आले. जसे आदेश येतील तसे तुम्हाला मागते, परंतु हे आपलं काम आहे की आपण आपले फार्मर आयडी जर दोन गटाचे असेल तर दोन्ही गटाचे काय करायचं माहिती का, एक गट ऍड केलेला असेल आणि दुसरा नसेल तर ते ऍड करून घ्यायचा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी ई पीक पाणी करून घ्यायची. ज्या पण वेळेस तुम्हाला बँकवाले सांगतील मित्रांनो, ते 3 दिवसात त्याचे कागदपत्र गोळा करतील. त्यामुळे आपण आपल्या याच्यामध्ये तयारीत राहायचं आणि आपण आपलं काम करून ठेवायचं. ई पीक पाणी करून घ्यायची. त्याच्यानंतर ई पीक पाणी जरी केली मित्रांनो तुमची, तर तुम्हाला काय माहिती का, आता मागचा जो विमा आहे तो 15 तारखेला पडेल म्हणून सांगितलं त्यांनी, परंतु तो विमा आणखी नाही पडलेला नाही. आता हे इलेक्शन मुळे पांगलं वातावरण सगळं, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्याकडे आचारसंहितामुळे पण बरंच त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता तो कधी पडन याची तर गॅरंटी ते सांगता येत नाही मित्रांनो. परंतु आपण आपलं तयारीत राहायचं, कारण आपल्यावर उद्या काय होतं माहितीये का, जर माफ झालं तर मग ते आपली चुकी काढते. आपली चुकी काढल्याच्या नंतर आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे काय करून घ्या, आपले ई पीक पाणी आणि आपला फार्मर आयडी जर अलग आला असेल, दोन गट जर असेल आणि एकाचा निघाला नसेल, तर तो ऍड करून घ्या तलाठी अधिकारी यांच्या लॉगिन मित्रांनो. धन्यवाद.